माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवण्याचा. वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन, तर हगवणेंच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही कसपटेंकडनं प्रत्युत्तर. MG हेक्टर गाडी बुक केली होती, पण हगवणेंनी वाद घातला म्हणून फॉर्च्युनर गाडी घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती, तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखांच्या मोबाईलचं बिलही दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह खात्याचा दणका, सुपेकरांच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचे आदेश. हगवणे कुटुंबियांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, वैष्णवीची पती, सासू आणि नंडेला न्यायालयीन कोठडी. अमोल खोतकरकडे कोणतंही सोनं मिळालेलं नाही, अमोल खोतकरच्या बहिणीचा दावा. पैसे घेऊन आपल्या भावाचा खात्मा केला, रोहिणी खोतकरचा आरोप. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, फडणवीसांच्या वक्तव्यावरनं चर्चेला मात्र उधाण. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवलेला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही तेच असे आरोप करतात, फडणवीसांकडनं पलटवार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा मुख्यमंत्र्यांना टोमणा, आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आणि शिंदेंनाही दुर्लक्ष करायला सांगा, कुणाल कामराची पोस्ट. जालना आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, धाराशिवमध्ये अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली, तर जालन्यात फळबागांचं मोठं नुकसान. ते म्हणतात त्यांच्यावर कायद्याचं काही बंधन नाहीये, तुम्ही म्हणताय त्यांची सनद काढून घ्या. नाही माननीय सन्माननीय व्हॉटेवर विपुल दुशिंग साहेब, माननीय व्हॉटेवर, तुम्ही आता जे सुषमा अंधारे म्हणाल्या त्याच्या प्रत्येक शब्दाशी माझं अगदी परफेक्ट सहमत आहे. आणि एवढंच नाही तर माझं स्ट्रॉंग मत आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीची सनद काढून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी मी पत्र पुणे बार असोसिएशनला, आज दुपारी मी रुपाली चाकणकरांशी बोलले. कारण जो वकील असं मानतो की नवऱ्याने बायकोला मारलेली थप्पड ही छळ नाही, तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करता याचा अर्थ. आणि जसं सुषमा अंधारे तुम्हाला आता म्हणाल्या की कोणी पैसा कमवावा, तुम्ही तुमचं प्रोफेशन करावं, हवे तेवढ्या लोकांची तुम्ही वकिली करावी, पण किती पडावं याचं काही एक लिमिट असतं की नाही, का तुम्ही वाटेल ती लिमिट सोडून फक्त पैशासाठी काय वाटेल ते कराल. म्हणून मी आज तुमची जी 5 उदाहरणं दिली होती ती इतर कशासाठी नाही की तुम्ही गँगस्टर्स ना सोडवता, ठीक आहे, कारण तुम्हाला गँगस्टरकडनं पैसे मिळत असतील, पण तुम्ही अशा एका शिक्षकाला ज्याच्यावर 39 मुलींचा त्यांनी मॉलेस्टेशन केल्याच्या, ज्याच्यावर प्रिन्सिपलनी FIR केला होता, पॉक्सोची केस होती, अशा व्यक्तीला तुम्ही सोडवून काय तीर मारता. तुम्ही स्वतःला, तुम्हाला आतनं लाज नाही का वाटत स्वतःची की आज मी काय लढतोय आणि काय करतोय, मी पैशासाठी किती पडू शकतो. एक मिनिट, पॉइंट नाहीये ही, आतल्या भावना आणि राग आहे. हा बोला. हो ऐका, आता मी तुम्हाला काय सांगतो, सोपे. तुमची दुपारची सुद्धा मी पोस्ट वाचली, तुम्ही जी माझी सगळा जो पाढा वाचून दाखवलाय अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे, त्याच्याबद्दल आपल्याला फक्त एकच सांगणे थोडक्यात. बोला. आज इथे बसून असं मला क्रिटिसाइज करणं हे खूप सोपं आहे. ज्या वेळेस आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवरती एखादा असा गुन्हा दाखल होतो आणि त्या व्यक्तीला जर एखादा योग्य वकील जर त्याला मिळाला नाही, तर त्या माणसाला जी काय भावना होते, अशी एखाद्या माणसाकडे तुम्ही जाऊन चौकशी करा, तुम्ही विचारपूस करा की त्याला त्याच्या एखाद्या जवळचा, त्याचा नियर अँड डिअर वन आहे, त्याच्यावरती एखादी केस दाखल झालेली आहे आणि त्याचे एखाद्या वकीलपत्र व्यक्ती वकील घ्यायला तयार नाहीये, त्या माणसाच्या मनावरती काय परिणाम होतो एकदा आपण ते पाहू. एक मिनिट. विलास आहे दुसरी काय
गोष्ट बोलतायत काय? दुसरी गोष्ट विलास काय आपल्या बोलतायत ते? देशामध्ये दुर्दैव. एक विलास काय बोलतायत हे? एक मिनिट ऐका आता नियर तुम्ही अँड माझं. डिअर वन वर एक मिनिट विपुलजी, तुम्ही ऐका आता माझं, तुम्ही आता ऐका. तुमच्या नियर अँड मिनिट, डिअर तुमचं ऐकलंय, माझं उत्तर ऐका तुम्ही आता. नाही ऐका जरा, नाही, मला नाही तुम्हाला ऐकायचं. मला नाही ऐकायचं एक- तुमचं उत्तर, कारण तुमच्या मग उत्तराला नाही ऐकायचं तर शून्य मला किंमत कशाला आहे. तुम्ही बोलवले? नाही, नाही. ऐकायचं ठीक असेल आहे. माझं मी तर तुम्हाला ऐका ना. बोलवलं. विपुलजी ठीक आहे, चालेल. विपुलजी ओके, एक चालेल, मिनिट त्यांचं ऐका तुम्ही. विपुलजी ओके, प्लीज थँक्यू. एक मिनिट हा विपुलजी हा, बोला, एक बोला. मुद्दा हा. जेव्हा आपण न्यायालयामध्ये काय माहितीये का साहेब, एक मिनिट साहेब, फक्त न्यायालयामध्ये मला- जेव्हा आपण मला भूमिका एक मांडतो मिनिट, ती एकच कायदेशीर मिनिट बचाव घेतो, सुद्धा ऐका, मला कायदेशीर आता- असला पाहिजे ना. बचाव सुद्धा कायदेशीर असला पाहिजे ना विपुलजी. प्रश्नच असं काय नाही. करताय मग तुम्ही? ऐका ना सर, बेकायदेशीर बचाव आहे हा. असं कोर्टाने दिलं असतं ना. कोर्टाने माझ्यावरती तिथं मला सोडणार का कोर्टासमोर जर मी बेकायदेशीर काय बोलत असेल तर कोर्ट काय मला माफ करणार आहे का? हा. त्याच्यामुळे एक मिनिट. बेकायदेशीर आहे हे ह्या विलास, ताईंचं विलास, म्हणणं एकच आहे. मिनिट. अंजली विलास, ताई, एकच मिनिट. ऐका ताई, वकील साहेब. तुमच्याबद्दल मला अहो, तुम्ही वकील साहेब. आजपर्यंत महाराष्ट्रासाठी ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या फक्त. महाराष्ट्रासाठी तुम्ही आजपर्यंत जे तुमची सामाजिक बांधिलकी दाखवलेली आहे त्याला मी सलाम करतो. परंतु तुम्ही या केसमध्ये जो माझ्याबद्दलचा स्टँड घेतलेला आहे तो स्टँड हा अभ्यासपूर्ण नाही. आपण कृपा करून भारतीय संविधानाचा फंडामेंटल राईट्सचा एकदा चॅप्टर बघून मिनिट, घ्या. एक मिनिट. विलास, त्यामध्ये एकच मिनिट. प्रत्येकाला आपण सर ओपनिंग बरं, मी बोलू आता? एक मिनिट थांबा आता तुम्ही. आणि बोलू? त्याच्यानंतर बरं, प्रोफेशनल थांबा, एथिक्सचा त्यांचं म्हणणं सुद्धा होतं. आमचा चॅप्टर तुम्ही बघून घ्या. प्रोफेशनल एथिक्स नुसार वकिलाला कुठलीही केस रिफ्यूज करण्याचा अधिकार नसतो. अहो. जोपर्यंत त्याला कुठलेही काय व्हॅलिड रिझन बॉट नाही नॉनसेन्स. तोपर्यंत केस रिफ्यूज करता येत नाही. व्हॅलिड रिझन म्हणजे काय? तर माझा एखादा इंटरेस्ट म्हणजे समजा चुकून एखादी विरोधी पार्टी माझ्याकडे असेल तर आय कॅन रिफ्यूज. पण केस गंभीर ठीक आहे. आहे, मोठे लोक इन्व्हॉल्ड आहेत, मीडियामध्ये पब्लिक आउटक्राय झालेला आहे, त्याच्यामुळे केस नाकारण्याचा अधिकार वकिलाला नाही. सर, फक्त एवढंच मला आपल्याला तुम्हाला सांगायचंय. तुमच्या आणि मी शब्दात आता थांबतो. थँक्यू. ठीक आहे. तुम्हाला अरे, तुमच्या थांबा जरा शब्दात एक मी आता एक मिनिट. प्रश्न विचारते. दमानियाजी, एक तुम्हाला- मिनिट थांबा. एक मिनिट हो. एक मिनिट दमानियाजी, एक हा. मिनिट थांबा. वकील हो, साहेब, हो. मी बोलू का जरा? हा जरा बोला वकील साहेब, मी बोलू का? मला बाकी पाहुण्यांना पण घ्यायचं हो, आहे बोला प्लीज ना, ना ताई. लवकर. बोला ना. वकील साहेब. बोला ताई प्लीज. मला एवढंच ऐका मला हो, असं बोला. म्हणायचंय, बोला ना तुम्ही ताई. सेक्शन्स ऐका ना, तुम्ही सेक्शन सांगत होतात. मला सांगा, अकॉर्डिंग टू अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेक्शन 323 व्हॉलेंटरी आपण व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट सांगतो. सेक्शन IPC, 324 जे आपण सांगतो IPC. सेक्शन 324 जेव्हा आपण IPC, सांगतो तेव्हा हा. ते धोकादायक शस्त्र किंवा साधनांनी एखाद्याला दुखापत करणे. ठीक आहे. आता इथे दुखापत 23 करणे. लागले, बरोबर. 24 लागले. साहेब, दुखापत केलेली आहे आणि ही दुखापत गंभीर दुखापत आहे. धोकादायक शस्त्रांनी दुखापत असं डिफाईन केलेलं आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला मान्य आहे. आता त्याच्या पुढे जाऊन जरा साहेब, एखाद्याला जर इन्सल्टिंग विमेन्स मॉडेस्टी म्हणजे एखाद्या स्त्रीच्या शालीनतेचा अपमान करण्याच्या उद्देशानेच शब्द वापरले. वकील साहेब, अत्यंत बरोबर. आपल्याला हंबलली. तुम्ही प्रॅक्टिसिंग वकील आहात, मी प्रॅक्टिसिंग अजिबात नाही. मी लहान माणूस आहे, तुम्ही विद्वान आहात. मला एक सांगा साहेब, बहुतेक फ्रीज झाल्या आवाज गेला. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मला- एक मिनिट विलास, हा ताई प्लीज हो. प्लीज बोला. बोला. एक विलास, मला प्रश्न कुठलीही केस एकच नाकारता प्रश्न येणार विचारताय? नाही. किंबहुना तुमच्या नाही ताई, निदर्शनास मला- येणारी sorry, मला प्रत्येक ऐकायला येत गोष्ट नाही. तुम्हाला ती आवाज केस आला. तुम्हाला ती लढायची असते हे मी अगदीच समजू शकते साहेब. हॅलो. ऐका ना, पण मला वेगळा काय फोन म्हणायचंय, लागला इथं, मला आवाज येतोय ऐका वेगळा. मला थांबा, असं सर, म्हणायचंय थांबा. की ही सगळी केस जेव्हा ओके. ही सगळी केस जेव्हा नाही, चालू काय मला असते आवाज येत नाही. थांबा सर, वकील थांबा. हे साहेब, योग्य हो, नाही हो, होणार. हो, तुम्ही हो, निघून गेलात चांगलं असं होईल छान शो बोलतोय. मधून. वकील 100% साहेब, आवाज नाहीये प्रश्नापासून ते पळ म्हणे. काढला असं होईल. तुम्ही नका जाऊ. हे योग्य नाहीये वकील साहेब. धाडसी आहात तुम्ही असं ऐकलंय आम्ही. गँगस्टरच्या केसेस घेता तुम्ही असं ऐकलंय आम्ही. धाडसी आहात तुम्ही. थांबा, नका जाऊ.